आकाशगंगेच्या खगोलीय क्षेत्रात शक्तिशाली राक्षस राजा महिषासूर यांच्या नेतृत्वाखाली अंडरवर्ल्डमधून राक्षसांच्या रूपात अचानक आणि अशुभ अंधार खाली आला. स्वर्गावर अचानक हल्ला केला. सावध झालेले देव राक्षसांच्या प्रचंड संख्येने भारावून गेले. त्यांच्या मदतीची याचना ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन सर्वोच्च देवांपर्यंत पोहोचली. ब्रह्मदेवाने, निर्मात्याने देवांसोबत लढण्यासाठी आकाशीय योद्ध्यांची फौज तयार करण्यासाठी त्याच्या दैवी शक्तींना बोलावले. रक्षक विष्णूने अचूक आणि सहजतेने राक्षसांना मारण्यासाठी आपले विश्वसनीय शस्त्र सुदर्शन चक्र चालवले. संहारक शिवाने राक्षसी शक्तींचा नायनाट करण्यासाठी दैवी ऊर्जेचा प्रवाह बोलावून त्याचा तीव्र क्रोध सोडला. संपूर्ण आकाशगंगेत युद्ध झाले. तीन देव परिपूर्ण सामंजस्याने लढत होते. ब्रह्मदेवाच्या योद्ध्यांनी अग्रभागी धारण केले, तर विष्णूचे चक्र राक्षसी रँकमधून कापले आणि शिवाच्या ऊर्जेने राक्षस राजाच्या काळ्या जादूचा नाश केला. महिषासूरच्या दुष्ट शक्तींमुळे शरण आलेल्या राक्षसांनी भयंकर युद्ध केले, परंतु तिन्ही देवता थांबू शकले नाहीत. युद्धाचा कळस होताच तिन्ही देवतांनी आपापल्या शक्ती एकत्र करून अंतिम धक्का दिला. ब्रह्मदेवाची सर्जनशील ऊर्जा, विष्णूची संरक्षक शक्ती आणि शिवाची संहारक शक्ती एका दैवी स्फोटात विलीन झाली, ज्याने राक्षस सैन्याचा नाश केला. महिषासूर हा राक्षस राजा पराभूत झाला आणि त्याची काळी जादू आकाशगंगेतून हद्दपार झाली. भूते पराभूत झाल्याने आणि त्यांची काळी जादू ओसरल्याने आकाशगंगेचे आकाश पुन्हा एकदा सुरक्षित झाले. देवांना आनंद झाला. त्यांचे चेहरे आनंद आणि कृतज्ञतेने भरले, कारण त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांना त्यांचे तारणहार मानले.